नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण कुठं आलेलो जंगलात। कशासाठी? तर शेवलांना एकदा भाजी खाली आपण पुन्हा एकदा आलो, कारण पाऊस पडायला लागला आहे। आता तुम्हाला जंगलभर लोखा दिसतीनच, शेवलांना भेटतीन ती भेटतीन शेवला। कारण कसं आहे, शेवलांची भाजी ही आहे ना मटणासारखी लागते। त्याचसाठी लोखा पावसाची वाट बघतात आणि पहिला पाऊस पडला ना तर जंगलात जातात ती शेवला शोधायला। तर वर्षातून एकदा तरी लोक भाजी ही खातातच। आपण आलो ना, आता आपण खाली 2 वेळा समजा, पण पुन्हा एकदा आलो आपण जंगलात शेवलांना। तर चला शोधूया पहिली शेवला, न मग तुम्हाला शेवलांची भाजीची रेसिपी पण बघायला भेटणार आहे। चला। हा बघा, जवळच होता, दिसत नव्हता शेवल। कटिंग करून घेऊया। यो बघा एक शेवल। आता शेवला जी भेटतीन ती भेटतीन, कारण लोका बहुतेक आता शेवला नाही यायला लागली न। पाऊस काय सुरुवातच झाली, आता जवळजवळ 2 वेळा पाऊस पडला, म्हणून तर शेवलांची साईज बघा। सतत पाऊस परत राहिला ना का शेवला जास्त होतात, मोठी पाल्यासारखीच शेप। शेवला शोधताना प्रत्येक वेळी आजूबाजूला का आहे त्या बघायचं असते, नंतरच खात्री करूनच आपण शेवला तोडून घ्यायची। कारण बघा, अशी जागा असते, साप लपलेला असते, कधी कधी आपले जवळ असते पण दिसत नाही शेव। ही छोटी छोटीच आहेत, पाहिजे तसा पाऊस पडला नाही। ही बघा, लोक ही काढून नेलीन शेवला। एकत्र 2 आहेत बघा। एक हा एक। अशी शोधायला लागतात। यो बघा, झाडाचे कुशीन आहे। तर बघा, फायनली आपल्याला भाजीपुरती शेवला भेटलेली आहे। ही बघा, काकरा पारून घेतली भाजीसाठी, एक्स्ट्रा पारून घेतली, कारण आपल्याला मिठण पण खारट ठेवायचे आहेत, म्हणून तर ही काकरा इतकी आहेत बघा। भाजीला आपल्याला कधी 4-5 बस होते, पण ही आपल्याला टाकायचे आहेत मिठ खारट, वर्षभर टिकते।